कोल्हापूर पोलिसांकडून मुंबईत सुद्धा प्रशांत कोरटकरचा शोध सुरू आहे। नागपूर, चंद्रपूर नंतर आता प्रशांत कोरटकरचा मुंबईत शोध घेतला जातोय। मुंबईत कोरटकरच्या शोधासाठी कोल्हापूर पोलिसांचं स्वतंत्र पथक नेमण्यात आलंय। उद्या मुंबई हायकोर्टात प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर सुनावणी आहे। सुनावणीच्या पार्श्वभूमीवर प्रशांत कोरटकर मुंबईत असल्याचा पोलिसांना संशय आहे। प्रशांत कोरटकर सारखा एक किल्लर माणूस पोलिसांना गेल्या 15-20 दिवसापासून सापडत नाही। कोणाचं त्याला संरक्षण आहे? कोणाच्या संरक्षणामध्ये प्रशांत कोरटकर हा अतिशय सुरक्षित आहे? तो परदेशात पळून गेला की भारतात आहे याचं सुद्धा उत्तर त्या निमित्तानं कोणी द्यायला तयार नाही। पोलीस यंत्रणेचं काम करतायत। कधी कधी एखादी गोष्ट पकडण्याच्या करता वेळ लागतो। आजपर्यंत कुठल्याही न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केलेला नाही आहे आणि त्याच्यामुळं जे काही चुकीचं वागत असतील ते कुठल्या गटाचे तटाचे पक्षाचे कुणी असू द्या त्यांच्यावर कारवाई संविधानाच्या कायद्याच्या आणि नियमाच्या ह्या सगळ्या जो काही त्याचा हे आहे त्या निमित्तानं आम्ही त्या ठिकाणी घेतो।